मुंबईत सोने चोरी करून नेपाळ देशात पळून जाणाऱ्या यूपीमधून सरजेजे मार्ग पोलिसांनी केली अटक। 7 नोव्हेंबर रोजी तक्रारदार नामे अली अब्दुल कादिर नागरमठ यांच्या भेंडी बाजार जंक्शन पायधुनी मुंबई येथील राहत्या घरातून त्यांच्या मुलीच्या कपाटात ठेवलेले 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ते बाहेर गेले असताना कोणीतरी चोरून नेले म्हणून अनोळखी इसमाविरुद्ध सरजेजे मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला। सरजेजे मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व पथक हे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना सीसीटीव्हीमध्ये एक इसम संशयितरित्या जाताना दिसून आल्याने त्याची माहिती घेतली असता तो उत्तर प्रदेश येथील सराईत आरोपी असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून माहिती घेतली असता तो मोबाईल नंबर बंद करून सदर आरोपी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याची माहिती मिळाली। सदर माहिती आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व पथके तत्काळ गौडा उत्तर प्रदेश येथे रवाना झाले व आरोपी तिसमाच्या गावात जाऊन गुप्त बातमीदारांच्या मार्फत चौकशी केली असता आरोपी तिसम तेथे राहत नसल्याबाबत माहिती मिळाली। तसेच आरोपीच इसमावर लखनौ येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळून आल्याने लखनौ येथे जाऊन पथकाने तपास केला। 1 जानेवारी 2026 रोजी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा नेपाळ देशात पळून जात असताना आरोपी सज्जन सतार खान बाराबंकी बस स्टँड उत्तर प्रदेश येथे शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।